आणि आता थेट जाऊयात खानदेशात। जळगाव शहरात मुसळधार पावसाने दाणात दाण उडवून दिली आहे। दिवसभरात तब्बल 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हा या मोसमातील एका दिवसातील सर्वाधिक पाऊस ठरलाय। या पहिल्याच पावसामुळे महानगरपालिकेच्या नाले सफाईच्या दाव्यांचं पितळ उघडं पडलंय। नवी पेठेतील ही दृश्य तुम्ही पाहतायत। या ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सखल भागात गटारीचं घाण पाणी घरामध्ये घुसलंय आणि त्यामुळे जळगावकरांचे हाल झालेत। रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय। आज आपल्या जिल्ह्याला रेड अलर्ट आणि उद्या येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये मुसळधार पाऊस, जोराचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तरी माझं सर्व नागरिकांना आवाहन असेल की बाहेर जाणे टाळा, लहान मुलांवरती लक्ष द्या, पर्यटन स्थळावरती जास्त गर्दी करू नका, आपली गुरंढोरं जी आहेत ती गोठ्यामध्येच व्यवस्थित बांधून ठेवा। कुठल्याही गावाला जर पूर परिस्थिती निर्माण होत असेल, पुराच्या वेढ्याने जर गावाचा संपर्क तुटत असेल तर तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा